श्री संत गजानन महाराज संस्थान यांचं दैनंदिन प्रसादाचं योग्य नियोजन। गजानन महाराज संस्थानचा प्रसाद बनतो सौर ऊर्जा आणि बॉयलरवर, त्यामुळेच गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण होत नाही। संत नगरी शेगाव येथे दररोज हजारो भाविकांना मोफत श्री संस्थानच्या वतीने महाप्रसाद वितरित केला जातो। सध्या अमेरिका आणि इराक यांच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक देशांना पेट्रोलियम पदार्थ यांचा तुटवडा निर्माण होताना दिसत आहे। त्याचा परिणाम अनेक व्यवसाय आणि संस्थानांवर देखील होत आहे। अनेक देवस्थानांना गॅसचे नियोजन करावे लागत आहे, मात्र श्री गजानन महाराज संस्थान यापासून वंचित आहे। तेथील महाप्रसाद हा स्टीम बॉयलर वर नित्यनेमाने तयार होत असल्याने पुन्हा एकदा या संस्थांनी एक आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे। शिस्त, स्वच्छता आणि नम्रता या त्रिसूत्री वर काम करणाऱ्या संस्थांचे हे वेगळं रूप पुन्हा एकदा समोर आले आहे। या सर्व बाबींचा आढावा आमच्या प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे। 8 दिवसापासून खाडी राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो पेट्रोलियम पदार्थांवर दिसून येत आहे। त्याचाच एक मोठा परिणाम म्हटलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे संस्थान जिथे आहे तिथे सुद्धा दिसून येत आहे। मात्र सध्या आम्ही आहोत विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी शेगाव संस्थान येथे। आपण पाहू शकता की जो महाप्रसाद आहे हा भाविकांना नित्य नियमितप्रमाणे पूर्ववत जसा होत होता तसाच दिल्या जात आहे। कारण याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढच्या परिस्थितीचा विचार करून गजानन महाराज संस्थान यांनी सोलर म्हणजे स्टीम आणि बॉयलर याच्यावर जे महाप्रसाद बनते त्याची व्यवस्था अगोदरपासूनच करून ठेवली होती। आपण आज नेहमी पाहून राहिलो, प्रत्येक जागेवर शहरोशहरामध्ये पाहून राहिलो की गॅस सिलेंडरचा तुटवडा अशी एक भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे, पण येथे तसं काहीही नाही आहे। गजानन महाराज संस्थान हे नेहमी आपली स्वच्छता आणि पूर्वनियोजनाकरता एक प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जात असते। येथे कोणताही महाप्रसादाकरता कोणालाही त्रास नाही आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट।